आता हा आतमध्ये जाणार बघ तेडलाय खूप आता पुढे मगाशीच म्हणलं होतं ना असणार आहे म्हणून बोललो होतं की नाही तर मी मगाशीच बोललो होतो मित्रांनो सकाळी कॉलला आलो होता हा ते जाळीच्या आत आहे अरे आत आहे का तो आतून कसं काढणार आपण जावं लागेल काढणं मुश्किल आहे मगाशीच बोललो होतो की अजून असणार म्हणून एक पकड आवाज करायला लागला बघा जवळ जात असताना सर्व काय करतो चेतावणी देतो येऊ नका म्हणून पकडला मगाशी थोडंसं चेक करा पण होतं एवढा पट्टा चेक केला पण थोडंसं राहिलंच एक घोणच पुन्हा राहिलेलंच मित्रांनो एक पकडला आपण त्या गाडीला अजून एक स्टिक जातात ती पण घ्या हे काट्याचं एवढं साईडला करता येईल का बघत आता कोणती काठी त्याला वायपरला लागलं पण नाही पाहिजे मित्रांनो एकदम सेफ पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचं आहे पण चांगला हुशार आहे तर हे त्याची डिझाईन आवाज देतो आता त्याला आपण बाहेर घेणार आहे पिशवी सेट करायला पण आपल्याला त्याने आता टाइम दिलेला नाही बिलकुलही तो ड्रम आहे ना तो ड्रम मोकळा तो द्या ना एक मिनिट तो ड्रम मध्ये सोडून नंतर माहिती देतो मग पिशवी सेट करतो आणि नंतर त्याला पॅक करून घेतो तो पण थोडासा शांत होतो ती सगळ्यात सेफ पद्धत आहे सतमित्रांनी सगळ्यात ही टेक्निक यूज करावी मी तर म्हणतो हात खूप अवघड तो घोणच नाही खूप वेट असतं त्याचं त्याच्यामुळे त्याला सरळ असा आहे ना ड्रम मध्ये सोडून द्यायचं तर हा जो घोणस आहे आता शक्यतो आपण हात नाही लावणार मग हात लावला कारण तो होलमध्ये चावला होता म्हणून
भिंतीच्या कडे तिकडे काय करू, त्याला पिशवी सेट करू आणि नंतर त्याला आपण ओतून देऊया. तर हा घोणस ताप तिकडे घेऊया आपण. तर बघा थोडीशी जरी हालचाल झाली पण त्याने जर विचार केला तर ड्रममधून तो सहज बाईट करू शकतो आपल्याला, सहज. तर आधी मी काय करतो, माझी जी बॅग आहे ती एकदम प्रॉपर सेट करून घेतो. हा पाईप त्याला होल दिसणार, हा इथं टॅप केला, एक दगड लावला, कारण घोणस काय करतो मित्रांनो, खूप त्याचं वेट असतं, तो हलवतो. हे सपोर्टला लावलं, आतमध्ये अंधार दिसणार, तिकडे आपण सोडणार, कडकडून येणार भिंतीच्या आणि तो काय करणार, ॲटोमॅटिक असा हा आतमध्ये जाणार. बघ स्पीडला खूप असा आवाज देतोय, चेतावणी देतोय. मागाशी पण मी यांना सांगितलं जाताना की दादा अजून पण असू शकतो. आणि पुन्हा मी घरी गेलो ना, आंघोळ झाली माझी आणि लगेच काय झालं, तरी या सापाला ओळखायचं कसं, त्रिकोणी आकाराचं डोकं, जाड मोठं, पूर्णपणे पिवळसर, अंगावरती शंकरबाईसारखी डिझाईन, पूर्णपणे पिवळसर, दोन्हीसाठी गोल गोल धबधबे. समजून जायचं आपल्या भागातील हा घोणजाती जातीचे विषारी साप आहे. या सापाला अजगर म्हणून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण हिवाळा म्हणजे हा यांचा मिलनाचा कालावधी असतो. ते खूप ॲग्रेसिव्ह असतात. एका टायमिंगला 2-2, 3-3 तुम्हाला दिसून येते. जरी एक दिसलं तरी जवळ जाऊ नका, किंवा बऱ्याच वेळा बाजूला पण बाजूच्या बसलेले असतात आणि अशा ठिकाणी ते बसलेले असतात. चुबुकाट असतो सापाचा कलर आणि त्या झाडांचा कलर एकदम सेम असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाही. आता जास्त वेळ आपण याला पॅक करून घेऊया. नाही लगेच कसं काय, आंघोळच केली घरी जाऊन तुमचा फोन आलाय. तुम्हाला वाटतं ना आम्ही पकडलाय, मी पण असं ड्रम मध्ये टाकायचं असाल आणि आमच्यासारखी पिशवी किंवा फोटो सेट करायचं पण नाही मित्रांनो. तुम्हाला असं वाटतं तेवढं ते सोपं नाही. आम्ही एवढे प्रोफेशनल असून आम्हाला पण हा जो साप आहे तो पकडायला खूप असा अवघड जात असतो. त्याच्यामुळं या सापाला आमचं बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि त्याचबरोबर या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा कोणीच प्रयत्न करू नका. तर पुण्याला आपण काय करणार आहे, सगळ्याच्या सानिध्यात असा व्यवस्थित आता मुक्त करणार आहे.